अनोखा उपक्रम पोलीस दलाने इनिशिएट केलेला आहे। मूर्त्यांचं बऱ्याचदा त्या प्रवाहित होत नाहीत विसर्जन करत असताना, आपण त्यांना कसं व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावत आहोत। आता आपण जिथे उभा आहोत तो हत्ती डोह हा धुळे शहरामधला भाग आहे, तिथे मोठ्या प्रमाणे आपण गणपतीचं विसर्जन करतो। पण याचप्रमाणे इतर देखील अनेक ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत। त्या ठिकाणी आमच्या असे निदर्शनास आले की खूप ठिकाणी श्रींच्या मूर्तींचं तिथे पडलेलं आहे किंवा त्यांचा काही हात फुटलेला आहे आणि विटंबना होण्याची देखील शक्यता आहे। त्याच्यामुळे सर्व पोलिसांकडनं आपण असे एक छोटे टेम्पो घेऊन त्यांना आपण इथे हत्ती डोहाच्या इथे आणत आहोत। इथल्या लोकल जे मुलं आहेत त्यांच्या मार्फत आपण त्यांचे विसर्जन रितसर आपण इथे करून घेत आहोत, जेणेकरून मूर्तींची विटंबना होणार नाही आणि पुढे आणखी काही त्याच्यामधून इश्यू होणार नाही। सर, आतापर्यंत जवळपास किती मूर्त्या विधिवत पद्धतीने त्यांना विसर्जित करण्यात आल्या आहेत? आतापर्यंत आपण 4 टेम्पो इथे आलेले आहेत आणि 250 ते 300 पर्यंतच्या मूर्त्या आपण इथे हत्ती डोहाच्या इथे विसर्जन केले आहे। ठेवा, गाडीमध्ये ठेवा। इधर हत्तीडो बोला। हाँ हाँ, जाओ।